नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विविध जात समूहांच्या सत्ताकांक्षा पूर्ण करताना आपली विचारधाराही पुढे जायला हवी अशा पद्धतीचं भाजपचं धोरण आहे. मात्र असं असलं तरी मासबेस असलेल्या एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पक्षांतरापासून रोखण्याचा प्रयत्न भाजपकडून फारसा झालेला दिसत नाहीये. खडसेंच्या जाण्यामुळे भाजपचं किती नुकसान होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा काय फायदा होणार आणि खडसेंनी हे पाऊल नेमकं का उचललं हे विश्लेषण मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे. राजकारणामध्ये म्हणजे जेव्हा भाजप ॲक्टिव्ह झाली, म्हणजे भाजपची स्थापना झाली 1980 साली. 1980 साली जेव्हा स्थापना झालेली आहे भाजपची, त्यावेळेला भाजपचं इकडे काहीच ताकद शक्ती वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे त्यांचे त्यावेळेला काही म्हणजे थोडेफार मुंबईमध्ये किंवा आणखीन पुणे किंवा एक दोन शहरांमध्ये त्यांचं थोडेफार आमदार नव्हतेच, परंतु कॉर्पोरेटर वगैरे वगैरे अशी काही लोकं होती यांची भाजपची. आता याच्यानंतर त्यावेळेचं लक्षात घ्या, त्यावेळेला असं होतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि त्यावेळेला ही होती काँग्रेस समाजवादी होती, हे दोघे मिळून ॲक्च्युली त्यावेळेला म्हणजे इकडचा बराचसा जो शेतकरी वर्ग जो आहे हा खरा तर म्हणजे या दोन्ही काँग्रेसचा सामाजिक आधार शेतकरी वर्ग होता. आजही आपल्याला हेच दिसेल की या दोन्ही काँग्रेसचा सामाजिक आधार मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग आहे. आणि या शेतकरी वर्गामध्ये म्हणजे आपण आता जातीमध्ये जाऊ नये, परंतु जर का आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की मराठा, कुणबी, वंजारी, त्यानंतर माळी आणि लेवा पाटील, धनगर हे चार समूह जे आहेत हे प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गात आहेत. तेव्हा भाजपने त्यावेळेला म्हणजे वसंत भागवत होते, त्यांनी अशी कल्पना मांडली ती म्हणजे माधव, माळी, धनगर आणि वंजारी या तीन जातींना आपण हे केलं पाहिजे, जवळ केलं पाहिजे. आणि या तीन जातीतले किंवा थोडक्यात त्याचा मुद्दा असा होता की ज्या प्रामुख्याने मागासवर्गीय जाती समजल्या जातात, या मागासवर्गीय जातींमधून जनसंघाचं किंवा आता त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व उभं करायचं अशी कल्पना होती. आणि त्याच्यातून त्यांनी मग हे धरले ना. स. फरांदे, गोपीनाथ मुंडे आणि आपले अण्णा डांगे या लोकांना त्यांनी म्हणजे ते ग्रूम केलं आहे ॲक्च्युली. म्हणजे त्यांच्याकडे नेतृत्व गुण होतेच, पण नेतृत्व गुण असूनही ते ग्रूम करणं, त्याला खतपाणी घालणं आणि त्यांना आपला नेता म्हणून स्वीकारणं हे गरजेचं असतं. तर हे जे यांनी केलं आणि त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये भाजपचा विस्तार व्हायला सुरुवात झाली. तेव्हापासून खरं तर त्यांची ती तशा प्रकारची एक व्यूहरचना होती. आणि या व्यूहरचनेमध्ये अर्थातच इकडे जे आहेत म्हणजे खडसेंचा बद्दल आपण बोलतो आहे, तर खडसे माझ्या अंदाजाने जवळपास 4 दशकं राजकारणात आहेत. आणि त्यांचा प्रामुख्याने जो प्रदेश राहिलेला आहे तो उत्तर महाराष्ट्राचा, त्यातही खानदेशचा, म्हणजे आणखीन अजून तपशिलात बोलायचं झालं तर तापी खोऱ्याचा प्रदेशामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. आणि तिकडे ज्या शेतकरी जाती आहेत तर त्याच्यामध्ये खडसे यांनी आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. आणि तिकडे त्यांनी खरं तर हे केलं खडसेंनी. आणि त्याच्यामुळे खडसेंचा जो आहे हा सगळा म्हणजे त्यांचा जो बेस ज्याला म्हणता येईल, सामाजिक आधार ज्याला म्हणता येईल, हा प्रामुख्याने धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे 3 जिल्हे. आता या 3 जिल्ह्याचं जे काही कॉम्पोजिशन आहे म्हणजे त्याची ज्या काही वेगवेगळ्या महत्त्वाचे समूह आहेत आणि वर्ग आहेत, याच्यामध्ये हा वर्गही प्रामुख्याने शेतकरी वर्गावरती त्यांचा अधिक भर आहे. आणि हा वर्ग हा त्यांनी सुसंघटित केला. आणि असं नसतं की फक्त एकच जातीचे लोक जातात त्याच्याबरोबर. शेतकरी वर्ग म्हटल्यानंतर इतर जे जे शेती करणारे असतात ते त्याच्याशी जोडले जातात, इतर समूह असतात तेही अशा प्रकारे जोडले जातात. परंतु त्याचा मूळ सामाजिक आधार हा नेहमीच लेवा पाटील राहिलेला आहे. आता याच्यामधला भाजपच्या रणनीतीचं भाजप ह्या पक्षाचं एक स्वरूप लक्षात घ्या. भाजपने जरी विविध जातींना सत्तेत सहभागाची संधी दिली असेल तरी त्यांना हे हवं असतं की तुम्ही त्या जातींचे प्रतिनिधी नसले पाहिजे, तुम्ही हिंदुत्ववादाचा झेंडा खांद्यावरती घेतला पाहिजे. आणि तुम्ही हिंदुत्ववादाचीच जी व्यूहरचना आहे, जी विचारधारा आहे, याच्याबरोबरच राहिलं पाहिजे. तुमचे समजा जातीचे किंवा असे समूहाचे किंवा प्रदेशाचे असे समजा हे असतील, तुमचे आग्रह असतील, तर मग तुम्हाला भाजपमध्ये हळूहळू काय म्हणतात त्याला कट टू द साईज किंवा तुमचे पंख छाटायला सुरुवात होते. आणि आपल्याला माहिती आहे अण्णा डांगेंचा पहिला बळी गेला आहे की अण्णा डांगे त्यामुळे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. गोपीनाथ मुंडेंच्या बाबतीत आपल्याला असं माहिती आहे की गोपीनाथ मुंडे हे शेवटला म्हणजे कंटाळलेलेच होते आणि
कारण महाजन गेल्यानंतर त्यांना त्याचं जे काँग्रेस आपल्या भाजपच्या हायकमांडचं जे छत्र आहे ते त्यांचं गेलेलं होतं. तर गोपीनाथ मुंडे यांनासुद्धा सत्ताकांक्षा होती आणि महाजन असेपर्यंत त्यांचं ते सगळं झालं. प्रमोद महाजन यांच्यानंतर ते तसे अनाथच झाले भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात आणि ते इतक्या चिरडीला आले की तेही सोडणार होते. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं म्हणून मी राहिलो असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. म्हणजे हे काही मी सांगण्याचा काय किंवा काही कमेंट करण्याचा मुद्दाच नाही आहे, हे गोपीनाथ मुंडेंचं स्टेटमेंटच आहे. तशीच वेळ आता यांच्यावरती आणण्यात आलेली आहे. कोणावरती? खडसेंवरती. खडसे एक अतिशय वरिष्ठ नेते होते. सामान्यतः असं असतं की जो विरोधी पक्षनेता असतो तो मुख्यमंत्री होतो राजकारणात. म्हणजे जसं सामान्यतः म्हणजे तुम्ही बघाल की मनोहर जोशी पहिले विरोधी पक्षनेतेच होते, ती शिवसेना फुटल्यानंतर गोपीनाथ मुंडे झाले आणि नंतरच्या याच्यात तुम्हाला दिसतं आहे की मनोहर जोशी मुख्यमंत्री, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असं झालं. त्यानंतर इथे पण म्हणजे केव्हा कारण साधारणपणे तेच घडतं. या परिस्थितीमध्ये जेव्हा 2014 साली यांची सत्ता आली त्यावेळेला ही मोठी ही होती. आता तेव्हा चॉईस कोणता? तर मुंडे नव्हते, अन्यथा मुंडेच खरं तर मुख्यमंत्री झाले असते, पण मुंडेंचं अकाली निधन झालेलं होतं. आता इथे एक असा प्रश्न पडला की मग तेव्हा हायकमांडला ना केव्हाही आपल्या म्हणजे ते कदाचित चंद्रकांतदादा पाटीलच्या मागेही उभे राहिले असते. म्हणजे चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस आणि आपले हे कोण शिक्षण मंत्री होते विनोद तावडे, हे त्यांचे खरे चॉईस होते. कारण त्याच्यापैकी विनोद तावडे आणि चंद्रकांतदादा हे तर माझ्या अंदाजाने अभाविपत असल्यापासून ते काम करतात. म्हणजे विनोद तावडे आमच्या बरोबरीच आहे, त्यामुळे कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा आम्ही कधीतरी भेटलो असू, परंतु तेव्हापासून माहिती आहे की तो याच्यात ते फार ॲक्टिव्ह होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत. म्हणजे त्याचा मी एवढ्यासाठीच बोललो आहे की विनोद तावडे कोणत्या जातीचं, कोणत्या समूहाचं, कोणत्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत नव्हते. तर ते होते ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असल्यापासून म्हणजे संघाचा माणूस हीच त्यांची ओळख होती. तशीच चंद्रकांतदादांची पण होती. या उलट खडसे हे तसे नव्हते. खडसेंना ते जरी भाजपबरोबर 40 वर्ष असले तरी खडसेंना भाजपपेक्षा वेगळी स्वतःची आयडेंटिटी होती आणि ही आयडेंटिटी होती म्हणूनच ते बोलू शकले. त्यावेळेला त्यांनी जे म्हटलं आहे की ओबीसीमधला मुख्यमंत्री व्हावा अशी जी त्यांनी विधानं केली ती त्याचं लक्षण आहे. या उलट देवेंद्र फडणवीस खरं तर ते महापौर होते, ते कधी इकडे हे नव्हतेच, म्हणजे मंत्रिपदाचाही त्यांना अनुभव नव्हता, ते महापौर होते. चांगले आहेत ते, आपलं काय त्यांच्या. पण त्यांना का आणलं? तर त्यांना आणण्याचं कारणच हे आहे की मग इकडे त्याला म्हणजे अशा माणसाला ग्रूम कर म्हणजे पुढे आणायचं की जो संघाची विचारधारेला पक्का आहे. असे हे याच्यामध्ये असं असतं की जे म्हणजे आता तुम्ही हा योगी आदित्यनाथ घ्या, तर तेही संघाच्या विचारधारेचे आहेत म्हणून आहे, ते काही ब्राह्मण आहेत म्हणून नाही आहेत. तसंच नरेंद्र मोदी स्वतः ही काही ब्राह्मण नाही आहेत, परंतु ते तिकडे काय आहेत कारण ते म्हणून आहेत. आता म्हणजे याच्यामध्ये काय झालं आहे, भाजपमधला एक क्रायसिस असा आहे की भाजप ज्या समूहांना, जे समूह सत्तेपासून वंचित आहेत, जे संख्येने तुलनेने चांगले आहेत आणि आर्थिकदृष्ट्याही तुलनेने बरे आहेत, यांना भाजप खरं तर आपलंसं करू पाहतो आहे. परंतु त्यांना ते जे येत आहेत ते हिंदुत्ववादासाठी भाजपकडे येत नाही आहेत, तर आपल्याला सत्तेपासून इतका काळ वंचित ठेवलेलं होतं म्हणून येत आहेत. हा भाजप पुढचा एक क्रायसिस आहे आणि मला असं वाटतं की तो या पुढच्या काळात वाढत जाणार आहे. म्हणजे जे इकडे घडलं तसंच म्हणजे आता यांनी पण साथ सोडणं म्हणजे भाजपचे तुम्ही बघा एक एक मित्रपक्ष आहेत ते दूर जायला लागले. म्हणजे अकाली तर गेलेच, त्यानंतर आत्ता अलीकडेच शिवसेना गेली, शिवसेना पहिली गेली, अकाली गेले आणि आता आणखीन कोणीतरी त्यांच्यापासून दूर गेलं. तर हे जे होतं आहे भाजपचं, कारण हे सगळे पक्ष वेगवेगळ्या समूहांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या पक्षांना भाजपच्या हिंदुत्ववादाशी स्वतःला जोडून घ्यायचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची जी ओळख आहे ती पुसली जाते, ती त्यांना नको आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर विविधतेला सामावून घेण्यामध्ये भाजप कमी पडतो आहे असं त्याचं स्ट्रेट साधं हे आहे, म्हणजे लक्षण आहे. इथे म्हणजे खडसेंना बाहेर पडण्यासारखी परिस्थिती निर्माण केली गेली. आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे त्यांना
हे केलं, ते स्वतःच बोलले. त्याच्यावरती मी आणखीन तेच त्यांचं म्हणणं एलॉबरेट करणं किंवा अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. परंतु त्यांच्यावरती ती वेळ आणण्यात आली की तुम्ही आता बाहेर पडाच. जसं मुंडे यांच्यावरती तशाच प्रकारचं दडपण होतं, तेच यांच्यावरती आहे. आता याचा फायदा राष्ट्रवादी, आता मला तर सांगा, एक तर 40 वर्ष एखादा माणूस राजकारणात आहे, त्यांची मुख्यमंत्रीपदाची जी काही संधी होती ती 2014लाच होती. आता येऊन ते मंत्रीपद किंवा ह्याच्यासाठी आलेलं मला तरी वाटत नाही. राजकारणामध्ये एक असं असतं की आपली जी एक्झिट आहे, आपला जो काही हे आहे, म्हणजे ते त्यांच्या एक कसं असतं किंवा ना एक रिस्पेक्टेबली खालती येणं. म्हणजे मी समजा शिखरावरती गेलो तर मग माझ्या पुढे काय असतं, तर आता शक्य तितक्या शालीनपणे, शक्य तितक्या ताठमानेने मला उतरता आलं पाहिजे नीट. मी पडलो नाही पाहिजे, तिकडे माझा ॲक्सिडेंट नाही झाला पाहिजे. तसं त्यांना त्या याची अपेक्षा होती ना, तो त्यांना मिळाला नाही आहे. हा मान आपला राखला गेला नाही आहे, ही खंत आहे. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही ही खंत नाही आहे त्यांची. आणि ते मुख्यमंत्रीपदासाठी इकडे आले असं नाही, ते नारायण राणेंचं होतं. त्यांचं काय झालं आपण बघतो. ते शिवसेनेनं काँग्रेस गेले तेच मुळी मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन मिळालं म्हणून, आणि मग मला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून बाहेर पडले, अशी वेळ आली. खडसे तसे नाही आहेत. कारण नारायण राणे ॲक्च्युली कोकणामधल्या एका छोट्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत होते, ते कोणत्या मोठ्या समूहाचं प्रतिनिधित्व करत नव्हते. यांच्या बाबतीत असं झालं, म्हणजे खडसेंच्या बाबतीत मी तेच म्हणतोय की ते एका समूहाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचे नेते आहेत, त्यांच्या शेकडो कार्यकर्ते आहेत. आणि याच्यासमोर एखाद्याची जेव्हा अशी मानहानी केली जाते, त्याचा मान राखला जात नाही, तर त्याला तो हवा असतो. तो आत्ता सत्तेसाठी इकडे येण्या, त्यांना कळत नाही का की हे 3 पक्षांचं सरकार आहे, आणखीन किती इकडे आणणार, म्हणजे किती जणांना मंत्रिपदं मिळू शकतात, त्याचा एक फॉर्म्युला असतो. तर ते हे मंत्रिमंडळी तयार व्हायला आपल्याला माहिती आहे किती दिवस गेले, म्हणजे ते राष्ट्रपती राजवट लागू करावी लागलेली होती. अशा परिस्थितीमध्ये लगेच मंत्रिपद मिळणं किंवा न मिळणं असा विषय नसतो खरं तर. आणि आत्ता बघितलं तर खडसेंच्याकडे हे आहेच, म्हणजे जिल्हा बँक तर त्यांच्याकडेच आहे, त्यांच्याकडे आहे, मुलीकडे आहे. त्यानंतर दूध संघ पण त्यांच्याकडेच आहे. म्हटलं तर रावेरची खासदारकी त्यांच्या घरातच आहे. आता यापुढेकडे त्यांना सत्तेसाठी काय करायचं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे अशा प्रकारचं जे विश्लेषण चाललं आहे ते मला म्हणजे मला ते पटत नाही काही म्हटलं तरी. कारण मला नाही वाटत एवढ्यासाठीच माणसं पक्षांतर करतात. आणि यांचा आपण छळ जो आहे तो 2014 पासून सुरू झाला आहे, आत्ता 2020 आहे. 40 वर्ष राजकारणात असलेल्या माणसाला तुम्ही 6 वर्ष सातत्याने हे करताय, त्याची मानहानी करताय, त्याचं सतत त्याला दूर लोटतात आणि आपण हे करू ते करू असं म्हणतात. त्याला विधानसभेचं तिकीटही नाकारलेलं आहे 2019ला, म्हणजे आत्ताच्या निवडणुकीत असं केलेलं आहे. ही जी छळवणूक आहे, ही जी एक काय म्हणायचं त्याला उपेक्षा आहे, ही जी म्हणजे छळच आहे राजकीय, त्याच्या विरोधातली ही खडसेंची प्रतिक्रिया आहे. खडसे हे काही आता सत्तेसाठी, म्हणजे सत्तेसाठी सगळेच जण राजकारणात असतात, ते काही दोष आहे असं मला म्हणायचं नाही. पण मला नाही वाटत त्यांची आत्ताची प्रेरणा मला लगेच कोणतं तरी पद हवं आहे ही आहे, तसं नाही आहे. पदाशिवाय तर ते आता म्हणजे विरोधी पक्षनेतेपद गेल्यानंतर प्रदीर्घ काळ ते पदाशिवायच आहेत आणि त्यामुळे त्यांचं राजकारण अडलेलं नाही आहे. तसं काही नाही घडलेलं. आपणला जो पक्ष आहे हा संघटनेच्या बळावरती चालतो, तो कोणत्या एका जात समूहाच्या एका घराण्याच्या बळावरती चालणारा पक्ष नाही. म्हणजे आपल्याला हेही माहिती आहे की पंकजा मुंडे पण त्याच याच्यावरती होत्या. त्यांचा काय एक कार्यक्रम होता तिकडे, खडसेंना बोलवलेलं होतं, तेव्हाचं खडसेंचं भाषण वगैरे सगळं यूट्यूबवरती अवेलेबलही आहे. परंतु पंकजा ताईंनी नंतर थोडीफार माघार घेतली. पण लक्षात घ्या तर याच्यातलं असं आहे की भाजपचं, असं माझा मुद्दा असा आहे की भाजपला एक संघटना म्हणून, केडर बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणूनच स्वतःला प्रोजेक्ट करायचं असतं. त्याच्यासाठी ते काही तडजोडी करतात. उदाहरणार्थ भाजपच्या आता सगळी कार्यालय एक प्रकारची असावी, त्याचं डिझाईन एक असावं, तिकडचा स्टाफ कसा असावा, त्याचं एक मल्टीनॅशनलचं असं काम असतं.
तशा प्रकारे बाबा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं ऑफिस त्याचा लेआउटसुद्धा जिल्ह्यातल्या माणसाने नाही तर दिल्लीतल्या माणसाने बसून ठरवलेला आहे. तिकडे किती पार्किंग स्पेस असावी, ते इथपासून किती केबिन्स असतील, कोण असेल तिकडे, हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे कोणी केंद्रीय पातळीवरती. याच्यामध्येच असं असतं की याच्यामध्येच ना खरं खालच्या लोक म्हणजे मी जे म्हणतो तो विविधतेला वाव नाही आहे. कारण त्यांना एक अशी ज्याला असं म्हणायचं की कवायती फौज तयार करायची ब्रिटिशांसारखी. या उलट आपल्याकडचं जे आहे ते असं आहे की आपण वेगवेगळ्या लोकांचे जे काही हितसंबंध आहेत त्या हितसंबंधांमध्ये संघर्ष आहेत, त्या हितसंबंधांमध्ये जरा ताणाताणी होते, अमुक होतं, तरी पण एकत्र राहून पुढे जायचं. हे जे स्पिरिट आहे ना, हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचं स्पिरिट आहे. आणि ते तुम्हाला काँग्रेस आणि NCP या दोन्ही पक्षांमध्ये दिसेल. म्हणजे काँग्रेस आणि NCP आता त्यांचं ते कसं करतात, ते सगळ्यांना बरोबर घेऊन जातात. मग एखादा माणूस चिडतो, रुसतो, बाहेर पडतो, पण बाहेर पडतो तो पुन्हा काँग्रेस हे नाव घेऊनच जातो, पुन्हा काँग्रेस म्हणून आतमध्ये येतो. त्यांच्यामध्ये जातीचे, धर्माचे सगळ्याचे ताणतणाव असतात, परंतु ते एकमेकांना धरून असं काहीतरी एक पुढे जायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे असं नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, आता तुम्ही बघा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे सगळ्यांचं एक पॉप्युलर परसेप्शन आहे, ज्याला एक लोकप्रिय अशी एक अवधारणा म्हणू किंवा धारणा म्हणू की राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष आहे असं सामान्यपणे मानलं जातं. पण प्रत्यक्षात तिकडे धनंजय मुंडे आहेत, ते तर मराठा नाही आहे. हे आहेत भुजबळ आहेत, ते नाही आहेत. आव्हाड आहेत, ते नाही. कितीतरी आहेत, नवाब मलिक, हे सगळे असे आहेत. ह्या आता त्यांना काय होत नसेल काय त्रास, होईतही असेल, परंतु ते सगळे एकत्र आहेत ना. बरं, विरोधी पक्षात असतानाही होते की नाही एकत्र. असं नाही आहे की ते बरं त्याच्यामध्येही त्यांनी पदं देत असताना ते बरोबर ते हे जे आहे ना, हे ॲक्च्युली ज्याला आपण असं म्हणू की भारतीय राजकारणाचं असं स्पिरिट आहे की आम्ही ही विविधता रेकग्नाईज करतो आणि पुढे सरकू. या उलट भाजपचं असं आहे की हे सगळे तुमचं जे वैविध्य हे सगळं टाकून द्या आणि आमचे पाईक बना आमच्या हिंदुत्वाचे. परंतु मला नाही वाटत या कोणालाही आपलं असं वैशिष्ट्य आहे, कारण जात हे काही केवळ आपल्याकडचं म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे. जात हे एक वास्तव आहे, त्याच्यामध्ये अनेक हितसंबंध आहेत, त्याच्यामध्ये उतरंडही आहे, त्याच्यामध्ये हितसंबंधही आहेत आणि त्याच्यामध्ये अर्थकारणही आहे आणि तसंच राजकारणही आहे. तर ते सांभाळतच पुढे जायला लागतं. हे हिशेब भाजपवाले सगळीकडे मांडतातच. त्यांनी UPमध्ये मांडतात, बिहारमध्ये मांडतात, महाराष्ट्रात मांडलेत, गुजरातमध्ये मांडलेत, मध्य प्रदेशात मांडलेत, सगळीकडे मांडलेत. ते यशस्वी एवढ्यासाठीच झाले की काँग्रेसचं ज्याला केंद्रीय नेतृत्व आहे ते जेव्हा वीक होतं आहे तेव्हा मग हे वेगवेगळे जातगट दुसरीकडे जायला लागतात. त्याच्यातून भाजपचा उदय आहे आणि त्यांनी त्याला एक याचा मोठा म्हणजे हिंदुत्वाचा आणि ते राम जन्मभूमीचा वगैरे. कारण आता खरं तर राम जन्मभूमी, राम हा सगळ्यांचाच श्रद्धेचा विषय आहे भारतातल्या, पण कुणाला ते पाडायचे इथपर्यंत ते गेले तर ठीक आहे, ते त्यांना आता यश मिळालं आहे. परंतु मला असं वाटतं की ही जी आहे ना, म्हणून मी म्हटलं की शिवसेना बाहेर पडते हिंदुत्वाचा विचार सांगणारी घेणारी, अकाली दल दूर झालं आहे, त्यानंतर हे पण काय म्हणजे कोण आमचे ओडिसाचे बिजू जनता दलही काही फार हे आहेत असं नाही आहे. अशा प्रकारे हळूहळू ते दूर जातील. वेगवेगळे समूह आहेत ते. राजकारणामध्ये कधी ना फार पुढची प्रेडिक्शन्स करायची नसतात. आपण एक साधारण 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष या पलीकडे काहीच बोलता येत नाही, कारण ते इतकं गतिमान प्रकरण आहे म्हणजे राजकारण की हे पुढे 25 वर्षात असं होईल, 10 वर्षात असं होईल, 5 वर्षात भाजप कोसळेल, 4 वर्षात काँग्रेसवरती जाईल, असं नाही कधी बोलता येत. राजकारणात केव्हाही आत्ता मी बोलतोय ते तेवढ्यापुरतंच आहे, म्हणजे नजीकचा भविष्यकाळ एवढ्यापुरतंच ते घ्यायचं. ते दिसतंय ना आत्ता, तर दिसतंय. ते अरेस्टही करू शकले, ते थांबवूही शकतील, मग मी काय करणार. पण आत्ता तरी ते असं करतायत आणि त्याचे परिणाम असे होणार की हे आता त्याच्यातनं वेगळीच कॉम्बिनेशन्स तयार होऊ शकतात, आपल्याला माहिती नाहीत. कारण राजकारणामध्ये कधीच कोणती पोकळी राहत नसते, ती लगेच भरली जाते. त्यामुळे कधी पुढची म्हणजे काँग्रेस आत्ता आपण म्हणतो इतका काळ सत्तेत, तेव्हा काँग्रेसवाल्यांना वाटत नव्हतं आपण 70 वर्ष सत्तेत राहणार आहोत. नेहरूंनंतर कोण असा प्रश्न पडला होता, अरे इंदिरा गांधी हरल्या, संजय गांधी हरला, तुम्ही काय म्हणता काय. आपण आता हाईंडसाईट म्हणजे असं मुलं 70 वर्ष राज्य करू असं काँग्रेसला वाटलं नव्हतं.
काँग्रेसला वाटायचं की आता आपण ही पुढची निवडणूक कशी जिंकायची एवढंच वाटायचं. आणि त्याच मोल्डमध्ये आत्ता भाजपही आहे असं आहे. आणि मग तेव्हा काय होतंय तर तेव्हा असे वेगवेगळे मित्र त्यांचे ते दुरावत जात आहेत. म्हणजे खडसे म्हणजे व्यक्ती नाही आहे ना, तो कोणत्यातरी एका सामाजिक आधाराला संबोधित करणारा प्रतिनिधित्व करणारा आहे नेता आहे. तो फरक आहे मला सांगायचं आहे. म्हणजे तो सामाजिक आधारच दुरावतो हे. काही नेत्यांचा खडसेंना प्रवेशाला विरोध होता असं काही म्हणलं जातं. नाही हे असणारच थोडंफार. राष्ट्रवादी इंटरनल पॉलिटिक्स नाही ते असणारच ना. ते कोणत्या राजकारणात नसतं. पण आता समजा म्हणजे भाजपमध्ये एवढा विरोध होता तर राष्ट्रवादीत का नसेल. परंतु पक्ष बघत असताना मला असं दिसतं की प्रामुख्याने महाराष्ट्रात तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा सामाजिक आधार म्हटलं तर शेतकरी जाती हा दिसतोय. आणि तो सामाजिक आधार खडसेंच्या प्रवेशामुळे अधिक बळकट होईल असं दिसतं. तेव्हा भाजप आता राज्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे स्थिर झालेला पक्ष आहे. हे नाकारण्यात काही अर्थ नाही. आपण आता इकडनं पुढचं बोलतोय की आता कारण आता ह्या सगळ्या सामाजिक आधारांची फेरजुळणी होत असते ना. जसं म्हणजे जेव्हा मराठा हा काँग्रेस आणि एन सी पीचा सामाजिक आधार होता त्याच्यामध्ये तो जेव्हा काही प्रमाणात शिवसेनेकडे काही प्रमाणात भाजपकडे वळला त्यानंतर तुम्हाला दिसतं की महाराष्ट्रामध्ये 1990 पासून सतत चौरंगी लढती आहेत. म्हणजे 4 कॉर्नर नाही होत पण 4 पक्षच महत्त्वाचे आहेत. ते कधी एकमेकांशी लढतील कधी एकमेकांची युती करून एकमेकांशी लढतील. पण 1990 पासून सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला 4 प्रमुख पक्ष आहेत. 5व्याला जागाच उरलेली नाही आहे. असं का झालं आहे? असं झालं आहे कारण सामाजिक आधार वेगवेगळे झाले आहेत. त्या प्रक्रियेत आहेत. मग आत्ता मी असं म्हणतो की मला काय दिसतं की एन सी पी असं करते म्हणजे दिसतं असं की शेतकरी वर्ग जो आहे तो आपण नीट जोडून ठेवला पाहिजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट. त्याची जात कोणतीही असो असं एन सी पीचं एक सूत्र दिसतं. ते बोलतात की नाही मला माहिती नाही. परंतु मी जे काय त्यांचं बघत असतो हे त्यांचे नेते बघा ते हातात घेत असलेले प्रश्न बघा ते कुठे दौरे काढतायत बघा त्या दौऱ्यांमध्ये ते काय बोलतायत बघा तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रामुख्याने तो आधार आहे तो शेतकरी वर्ग हा आहे आणि तो ते जोडू पाहत आहेत. त्यामुळे ते खडसेंना सहजपणे घेतील. लक्षात घ्या त्यांनी नारायण राणेंना नव्हतं घेतलं. राणेंना नव्हतं घेतलं. राणेंनी नव्हते का गेले होते की त्यांच्या बाबतीत ते उत्सुक नव्हते कारण त्यांना माहिती होतं की राणेंचं कसं असेल तर राणेंचा सामाजिक आधार भक्कम नाही आहे. ते पुढे सिद्धच झालं. राणे स्वतः ठरले. त्यामुळे हे आपल्याला आत्ता काय दिसतंय ते आपण बोलू शकतो राजकारणात. पुढचं म्हणजे फार पुढचं नाही बोलता येत. वाढलं तर म्हणजे मला पंकजा मुंडेंचं म्हणजे मला असं वाटतं बीडमध्ये लक्षात घ्या मुंडेंचंच राज्य राहणार हे नक्की. त्या पंकजा असतील किंवा धनंजय मुंडे असेल तुम्ही त्यांच्या मतदारसंघात दुसऱ्या कोणाला इन्स्टॉल नाही करू शकत. आता धनंजय मुंडे नसते तर कदाचित पंकजाताई इकडे आल्या असत्या. हे नाही आहे असं आहे तर ते तसं तेवढं गोपीनाथजींनी काम करून ठेवलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा जो वंजारी बेस आहे ना तो जात नाही. त्यांना जी बाकीच्या समूहांची कुमक मिळायला पाहिजे ती मिळाली नाही म्हणून त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे तसं नाही व्हायचं. आता भाजपमधले मग नेते कोणते तर मला असं वाटतं की भाजपला जे यश 100 जागा आपण असं म्हणतो मिळालं आहे एक लक्षात घ्या हे भाजपला यश मिळालेलं आहे ते मागच्या वेळेला किती होते अशाच होत्या 100 म्हणजे परस्पर विरुद्ध लढू नाही 121 काहीतरी होत्या माझ्या अंदाजाने. म्हणजे मागच्या वेळेला म्हणजे 2014ला तर याच्यामध्ये आत्ताही एक वाटा थोडाफार शिवसेनेचाही आहे. आत्ता जे 100 जागा आहेत त्याच्यात ते शिवसेना भाजपमध्ये ते त्यांची मतं आहेत त्याच्यात. त्यामुळे भाजपचं पुढे काय भाजपमध्ये गळती लागेल का मला एक वाटतं की त्यांनी ज्या प्रकारे आहे ना पुढे आणलं आहे
आपले फडणवीस, आता हे नेता म्हणून तो उत्तमच आहे, वक्तृत्व, अभ्यास, ते समज वगैरे हे सगळं बरोबर आहे. पण मला नाही वाटत त्याला आता महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं आहे असं माझं अंडरस्टँडिंग नाही आहे. माध्यमांनी जरूर त्यांना फोकस केलं असेल, परंतु ग्रासरूटला मला नाही वाटत की त्यांना हे आहे असं आहे की नेता म्हणून त्यांच्याबरोबर काही हे आहे. कारण ते केंद्राचे म्हणूनच ओळखले जातात. पण एक आहे, भाजपमध्ये संघटनेची ताकद अशी आहे की भाजप आता फडणवीसांना बाजूला करून इथं दुसऱ्या कोणाला पुढे आणू शकते, कारण संघटनेवरती तो पक्ष चालतो, ती त्यांच्याकडे आहे ताकद. त्यामुळे असंच होईल की काय माहीत नाही. परंतु बघा ना, आता कोणाला एक्सपेक्ट, कोणी आपण म्हणजे कोणत्या पत्रकाराला असं वाटलं होतं 2014च्या 2019च्या निवडणुका जाहीर झाल्यावर की शिवसेना, काँग्रेस आणि भाजप आपला NCP यांचं सरकार येईल? कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे काही होऊ शकतं पुढे. भाजपमध्ये ही या विविधतेला सामावून घेण्याची शक्ती कमी आहे. मी आता बघा खडसेंचं आपण बोलतोय तसंच मी म्हटलं ना, मुंडे काय खडसे काय, यांचं कसं आहे की त्यांनी आपली ती सगळी बांधबंदिस्ती करून ठेवलेली होती. एक मुलगी खासदार होईल, एक मुलगी आमदार होईल, हे असं राहील, असं सगळे ती बांधबंदिस्ती केलेली आहे. कोणत्याही केडर बेस पक्षात अशी होत नसते. इकडे होऊ शकतं. हे जे करतायत ना, याचा अर्थच असा आहे की ते भाजप बरोबर नाही आहेत. जेव्हा खडसे आपल्या एका काय त्या सुनेला खासदार करतायत, मुलीकडे जिल्हा बँक देत आहेत, त्यानंतर बायकोकडे दूध संघ देत आहेत, तेव्हा ते भाजपचे नाही आहेत हे म्हणूनच असं करतायत. ते 40 वर्ष भाजपमध्ये होते, ही गोष्ट खरी आहे, पण ते भाजपचे नव्हते. असं आहे ते तसे नव्हते, तसे होते. आणि हे त्यांना माहिती असतं, म्हणजे ते ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना माहिती असते. कारण गोपीनाथ मुंडे समजा असे नॅशनल लीडर झाले तर त्या सगळ्या वंजारी समाजाचं नुकसान जास्त झालं असतं. कारण त्यांनी इकडे लक्ष घालायचं नाही असा त्याचा अर्थ होतो. ते परवडत नसतं, त्या समूहाला पण परवडत नसतं. त्यामुळे तुम्ही नॅशनल लीडर झालात तरी आता आमचे सगळे हितसंबंध आणि आमचं हे सांभाळलं जी तुमच्यावरती जबाबदारी आहे ती त्यांना टाळता येत नसते. म्हणजे मी काय त्या लोकांना स्वार्थी, आपमतलबी असं म्हणत नाही आहे. मी म्हणतो त्यांच्यावरती त्या जबाबदारी येतेच ती, आणि ती जबाबदारी असते म्हणूनच ते नेते असतात आणि म्हणूनच ते निवडून येत असतात किंवा इतरांना निवडून आणू शकत असतात. हा एक आपल्याकडचा पेच आहे. आपण ॲनालिसिस करत असताना काही करू म्हणजे आकडे मांडून, पण ह्या गोष्टी आकड्यात येत नाहीत.